दीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आज मी एकदम झटपट आणि स्वादिष्ट फ्लॉवर बटाटा भाजी बनवली आहे। आपल्याकडे रोजच्या जेवणात आवर्जून केली जाणारी भाजी म्हणजे फ्लॉवर बटाटा। साधी पण अतिशय चविष्ट असं जेवणातलं खास कॉम्बिनेशन। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही फ्लॉवर बटाट्याच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असणार, पण अशा प्रकारे फ्लॉवर बटाटा भाजी बनवून बघा, खूप भन्नाट लागते। आपल्याला फ्लॉवर बटाटा अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे आणि आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। एक मोठा टोमॅटो घेतला आहे आपण आणि बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे। भांडं छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल सुद्धा आपण गरम करून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर बटाटा टाकायचा आहे आणि फ्लॉवर बटाटा आपण हाय फ्लेमवर छान तळून घेणार आहोत। ही भाजी घरातली रोजची पण खास अशी लागते। अशा प्रकारे फ्लॉवर बटाटा तळून घेतल्यामुळे फ्लॉवरला एक वेगळा स्वाद येतो आणि भाजी अतिशय भन्नाट लागते। फ्लॉवर आणि बटाटा यांचं कॉम्बिनेशन खरंच मस्त लागते। कमी मसाल्यात पण छान सुगंध आणि भन्नाट अशी या भाजीला चव येते। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। हाय फ्लेमवर फ्लॉवर आणि बटाटा आपल्याला मस्त 3 ते 4 मिनिट तळून घ्यायचा आहे। छान फ्लॉवर बटाट्याचा रंग बदलल्यानंतर आपण फ्लॉवर बटाटा काढून घेणार आहोत। साहित्य अगदी साधं पण चव मात्र जबरदस्त। त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं छान आपण तडतडून घेणार आहोत। जिरं छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो टाकायचा आहे। तो आपण मोठ्या मोठ्या फोडी केलेला आहे टोमॅटोमुळे या भाजीची चव भन्नाट लागते, एक वेगळा स्वाद येतो या भाजीला। अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा, चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे। डब्यासाठी पण ही भाजी एकदम परफेक्ट आहे, कारण ही भाजी झटपट तयार होते। टोमॅटो छान शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे। अर्धा चमचा आपण हिंग टाकणार आहोत। घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि एक मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला वापरू शकता। पोळी बरोबर भाकरी सोबत ही भाजी अतिशय भारी लागते। छान मसाले आपण परतून घेणार आहोत। मसाले परतताना फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। सोप्या पद्धतीने आणि ही भाजी झटपट तयार होते, म्हणून तुम्ही नक्की करून बघा। पेस्ट छान परतून घेतली आहे आपण आणि छान असं तेल सुटलं आहे, मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। आता जो आपण फ्लॉवर बटाटा तळून घेतलेला तो त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे। फ्लॉवर आणि बटाटा एकत्र आल्यावर भाजीचा स्वाद वेगळाच लागतो। आता छान आपण मंद आचेवर फ्लॉवर आणि बटाटा शिजवून घेणार आहोत। 2 आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मंद आचेवर छान आपण हे शिजवून घेणार आहोत। फ्लॉवर बटाट्याच्या भाजीचा सुगंध घरभर दरवळला आहे। फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, पण अशा प्रकारे तुम्ही फ्लॉवर बटाटा बनवून बघा, खूप भारी लागतो।
फ्लॉवर बटाट्याचा सुगंध मस्त घरभर दरवळला आहे। तुम्ही वरण भात बनवला आणि तोंडी लावायला काहीतरी हटके हवे असेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवा। टेस्टी आणि स्वादिष्ट अशी ही भाजी लागते। ही रेसिपी एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट आहे। तुमच्या तोंडाला चव नसेल तेव्हा सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे। तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या। साहित्य अगदी साधं पण चव एकदम खास। गरमागरम फ्लॉवर बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।